नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. खूप पौष्टिक असे आज आपल्याला मेथीचे लाडू बनवायचे आणि झटपट दाखवणार नाही. चला, अजिबात वेळ नाही घालवायचा. त्याच्यासाठी ना किराणा इथे बघा पहिलेच घेऊन आलेली आहे. चला म्हटलं आता तुम्हाला पण दाखवते काय काय किराणा आणलेला आहे आणि आपल्याला काय काय लागतं ते. आपल्याला बघा ज्या वेळेस आहे ना काही साहित्य कोणतंही पण म्हणजे रेसिपी किंवा मग एखादा पदार्थ बनवायचा असतो तर त्यावेळेस आहे ना सगळं साहित्य ना पहिले लिहून घ्यायचं, काय आणायचं काय नाही. कारण का ह्या गोष्टी आपण कसं वर्षानच बनवतो. थोडं बनवा पण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करा किंवा टाका, म्हणजे कसं चांगलं असतं. आणि हिवाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला थोडंफार मेथीचे लाडू तर आवर्जून खायला पाहिजे. आता इथे बघा आपल्याला तूप लागेल, काळे खजूर लागणार आहे, म्हणजे मी जे याच्यामध्ये वापरले ते तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर आहे ना 250 ग्रॅम मी पांढरे तीळ घेतले, 250 ग्रॅम मी खसखस घेतलेली आहे आणि 250 ग्रॅम मेथीचे दाणे पण घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर काजू 500 ग्रॅम आहे, बदाम 500 ग्रॅम आहे आणि डिंक पण आहे इथे 250 ग्रॅम. ही खजूर आहे आणि खजूर घरातच होती माझ्याकडे, तीच मी वापरणार आहे. चारोळे नाही वापरायचे बरं का, याच्यात चारोळे तर ते ना म्हणजे घरामध्ये मी वापरण्यासाठी आणलेले. आता किराणा आणला तर त्याच्यातच आणले. अक्रोड पण आहे बघा हे. आणि माझा गोलू मस्त बघतोय बघा, बसलाय कसा. तो माझ्याशिवाय अजिबात राहत नाही. आणि आळशा पण घेतलेल्या आहे मी जराशा, आणि ते चेहऱ्यासाठी केसांसाठी खूप चांगले असतात बरं का आळशा. आळशी म्हणता किंवा आळशा मला माहीत नाही बरं का. चला, त्याच्यानंतर रेडीमेड इथे खोबऱ्याचा किस पण घेतलेला आहे. इतकं साहित्य घेतलेलं आहे. अंजीर आहे ना घरात वापरण्यासाठी आणलेले, याच्यामध्ये अंजीर आहे. आता इथे तुम्हाला दाखवलं नाही भाजायचं वगैरे. आता तुम्हाला तर माहीत आहे किती वेळ लागतो त्याच्यामध्ये भाजण्यासाठी वगैरे. काही नाही, आपल्याला 2-3 मिनटं आहे ना एक वस्तू भाजायची. थोडंसं तूप घालायचं 2 चमचे आणि काजू भाजून घ्यायचे, नंतर बदाम भाजून घ्यायचे, अक्रोड भाजून घ्यायचे. आता याच्यातून काजू बदाम थोडे थोडे मी एक एक वाटी काढून ठेवलेले, घरामध्ये लागतील म्हटलं म्हणून. त्याच्यानंतर इथे बघा खजूर होती ना, ती पण आहे ना थोडीशी भाजून घेतली आणि त्याचा कडेचा भाग असतो ना एकदम कडक, तो पण काढून घेतला ना, बिया पण काढून घेतल्या. आता हे अजून छोटेसे तुकडे करते. याचे तुकडे करून मी हे खोबऱ्याबरोबर बारीक करणार आहे. आणि खोबरं पण आहे ना इथे ना भाजून घेतलेलं आहे. ते असंच भाजलं, तुपावर काही नाही भाजलं बरं का. ते पण मी आहे ना 500 ग्रॅम घेतलेलं आहे. डिंक होता तो पण आहे ना छान असा आहे ना 250 ग्रॅम घेतलेला आहे. डिंक पण तुपामध्ये छान भाजून घ्यायचा. डिंक भाजायला म्हणजे तळून घ्यायचा. तळायला थोडंसं आहे ना डिंक तूप जास्त लागतं. आणि इथे बघा त्याच्यानंतर आहे ना छान डिंक बिंक सगळं मी तळून घेतलेलं आहे. आता खसखस घेतलेली आहे, आवर्जून खसखस थोडीशी घाला. त्याच्यानंतर आहे ना आळशा घेतलेले आहे आणि पांढरे तीळ आणि मेथ्या घेतलेल्या आहे. सगळं हे तुपावर मी छान भाजून घेतलेलं आहे. 2-3 मिनटं भाजायचं फक्त, जास्त पण नाही, कच्चेपणा निघून गेला पाहिजे. मग चव पण छान लागते आणि लाडू पण टिकतो. आता हे बघा, हे आणि ते काही काजू बदाम पिस्ते आहे ना, ते सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते. आणि त्याच्यानंतर आहे ना इतकं घातल्यानंतर मी ना कढईमध्ये बघा अजून थोडंसं 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं. आणि खूप पौष्टिक आपली नाचणी असते तर नाचणीचं पीठ 1 वाटी घातलं, दोन्ही मिळून म्हणजे 1-1 वाटी ना ते. तर 2 वाटी हे छान 10 मिनटं मी तुपावर छान भाजून घेतलेलं आहे. हे पीठ मी त्याच्यामध्ये वापरणार आहे. त्याच्यानंतर सगळं साहित्य बघा मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे बघा असा पण लाडू आपण बांधला ना तरी पण लाडू बांधल्या जाईल, एवढं छान ते झालेलं आहे. कारण का सगळ्या गोष्टी तेलकट आहे किंवा मग आपला म्हणजे त्याला आहे ना तेल सुटलेलं आहे. हे बघा. चला, आता हे छान असं मिक्स करून घेते पहिले. आता याच्यामध्ये तुम्ही उडदाची डाळ पण घालू शकता, मुगाची डाळ पण घालू शकता, पण मी इतकंच घातलेलं आहे. हे बघा असा पण लाडू तयार होते, बघू शकता. पण आपल्याला गुळ पण घालायचं आहे, कारण का गुळ उष्ण असतो आणि हिवाळ्यामध्ये गुळ खाल्लाच पाहिजे. आता जे पीठ होतं ना गव्हाचं 1 वाटी आणि नाचणीचं 1 वाटी, तर ते पण याच्यामध्ये घालून घेतलेले. ते पण मिक्स करून घ्यायचं. नाचणी खूप म्हणजे खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी.
आणि ती डायबिटीजवर तर खूपच छान आहे. आजारी माणसाला पण खूप छान असते. नाचणी भाकर वगैरे, पेज वगैरे. आता इथे मी ना पातेल्यामध्ये ना थोडंसं तूप घातलं, समजा अर्धा किलो वगैरे तूप घातलं असेल, आणि याच्यामध्ये ना 1 किलो मी गूळ घातलेला आहे. आता आपल्याला आहे ना पाक बनवायचा नाही, आपल्याला फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. तो तुपामध्ये थोडासा असं फोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये टाकायचा. तो गरम होत चालला का बरोबर तो वितळतो. हे बघा, चला आता छान वितळलेलं आहे. आपण आहे ना याच्यावर आता ओतून घेऊया आणि थोडंसं भांडण असं खोलकट घ्यायचं, म्हणजे कसं आपल्याला लाडू बांधता येतो छान, किंवा मग खाली पण पसरत नाही, सांडत नाही. चला इथे बघा ते ओतून घेतलेलं आहे गुळाचा पाक किंवा मग तूप. आता ते मिक्स करून घेते. गरम आहे, पहिले हात नाही लावायचा. हे बघा छान होतात लाडू असे मस्त. आणि चला मिक्स करून घेते पहिले, आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना थोडंसं कोमट झाल्यानंतर लाडू बनवायला सुरुवात करायची. चला आता इथे बघा थोडंसं आहे ना मी हात लावू शकते. छान मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा, म्हणजे सगळ्या बाजूला गूळ तूप लागलं पाहिजे. आणि आता इथे मी लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे. आता हे बघा, एक हाताने बनवला तरी छान असा लाडू येतो, एवढं परफेक्ट असं त्याचं प्रमाण झालेलं आहे. हे बघा, आता तुमच्या मनावर आहे किती छोटा मोठा लाडू बांधायचा, त्यानुसार जरासा मिडियमच बांधायचा, एकदमही छोटा नाही, कारण काही एक लाडू खाल्ला तर आपलं पोट पण भरलं पाहिजे थोडंसं. एकदमही छोटा खाल्ला तर मग तो डबल खायला लागतो, असं नाही करायचं. थोडासा मिडियमच बांधलाय मी, जरा मोठाच बांधलाय. हे बघा, आणि अजिबात म्हणजे एकदम कोरडं पण नाही आहे किंवा मग एकदम ओलं पण नाही आहे. तर छान असे लाडू बघा इथे सगळे मी बांधून घेते असे. आणि ह्या पद्धतीने सगळे लाडू मी छान बनवून घेतलेले आहे. अजिबात वेळ नाही लागला हे लाडू बनवायला. आणि रेसिपी कशी वाटली सांगा मला नक्की. चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.